दिनांक 1/8/2026 रोजी म्हणजे शनिवारीच मुंबईहून मालेगावकडे येणारी किया गाडी नंबर MH41 BL 2720 या गाडीला चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ त्यांचा स्टॉप आणि महत्त्वाचं मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या विशेष पथक पोलीस हवालदार राकेश शुबाळे, पोलीस शिपाई राकेश जाधव, दिनेश शेरावते, अक्षय चौधरी, राम मिसाळ यांनी सदर गाडी चांदवड टोल नाक्यावर सदर गाडी अडवून तिची झडती घेतली असता त्या गाडीतील संशयित आरोपी नावे अब्दुल रहमान शेख अकबर वय 23 राहणार रौनकाबाद मालेगाव, दुसरा शेख रियान शेख शफुद्दीन वय 32 राहणार सलामताबाद मालेगाव आणि तिसरा शेख शेबान शेख निसार वय 21 राहणार अब्बासनगर मालेगाव यांना तिघांची यांची झडती घेतली असता यांच्या ताब्यातील यांच्या गाडीत 139 ग्रॅम MD पावडर जिची अंदाजे किंमत 2,78,000 रुपये व किया कॉरेन्स कार अंदाजे किंमत 8 लाख रुपये असा एकूण 10,78,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंमली पदार्थ कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांचे हे जे विशेष पथक आहे आपण बघतोय सातत्याने रोज अशी चांगली कारवाई करत असल्याने गुन्हेगारांवर मोठी वचक बसली असून नागरिक या टीमचे मनापासून अभिनंदन करत आहे। सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार करण्यात आलेली आहे। पण अशा या वारंवार ज्या अंमली पदार्थाविरुद्ध किंवा गुटख्याविरुद्ध या ज्या कारवाया चालू आहे या नक्कीच कौतुकास्पद आहे। या टीमचं मालेगावकर सगळेजण अभिनंदन करत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू।